श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। मकर संक्रांतीचा सण जो आहे संपूर्ण भारतामध्ये खूपच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। मकर संक्रांतीचा सण जो आहे तो 3 दिवस चालतो। म्हणजे पहिला दिवस म्हणजे भोगी, दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांती। आणि या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव सारखा साजरा केला जातो। असं असलं तरी देखील ह्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही नवीन कामाला किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात केली जात नाही। या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो। मकर संक्रांतीचा सण जसा नवीन दाम्पत्याकरता खूप खास असतो, त्याचप्रमाणे लहान मुलांकरता सुद्धा खूप खास असतो। कारण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी अनेक घरामध्ये जे आहे लहान मुलांचं म्हणजे 5 वर्षाच्या मुलांपर्यंतच्या मुलांचं जे आहे बोरनान हे केलं जातं। पण आजच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। पण आजच्या दिवसाला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे, नजर दोष असतील किंवा काही इडापिडा असेल, वाईट शक्ती असेल, दारिद्र्य असेल, दुःख असेल, संकट असेल, ही सगळी दूर करण्याकरता आपण काही प्रभावी उपाय करू शकतो। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष, सर्व संकट, सर्व दारिद्र्य दूर तर होणारच आणि त्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। कारण ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आणि म्हणूनच जे व्हिडिओ पूर्ण पहा, खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनं येत असते। प्रत्येक गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट ही आपल्या प्रवेशद्वारामधनं येत असते। आणि म्हणूनच जर आपल्या प्रवेशद्वारावर आपण काही उपाय केले तर त्यामुळे जे आहे कोणतीही वाईट शक्ती की कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश ही करणार नाही आहे। कारण आजच्या दिवसाला खूपच महत्त्व आहे। आजच्या दिवसाला जर आपण आपल्या घरामधनं ह्या सगळ्या नकारात्मकता बाहेर काढल्या तर वर्षभर आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागणार नाही आहे। हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी म्हणजे साधारण तुम्ही 5:30 नंतर हा उपाय करू शकतो। कारण जेव्हा माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित ही होत असते। तर चला जाणून घेऊया ती वस्तू आपल्याला कोणती कापूर सोबत जाळायची। तर ह्याच्याकरता आपल्याला एक कापूरदानी घ्यायची। जर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या, नाहीतर एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचेत आणि त्या तांदळावर जे आहेत आपल्याला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्यात। प्रयत्न करून भीमसेनी कापूरच घ्या, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला देखील असतो आणि त्याचबरोबर जे आहे त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर करण्याचं काम हे करत असते। म्हणूनच मी आवर्जून सांगेन प्रत्येकाच्या घरी भीमसेनी कापराची वडी ही असलीच पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा घ्यायचे आहेत आणि 5 काळी मिरी घ्यायचे आहेत। आता ह्या जर लवंगा आणि आपण काळी मिरी घेणार जे आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे, ते अखंड असल्या पाहिजेत, कुठे तुटलेल्या किंवा किडलेल्या त्या नसाव्या। अशा 5 लवंगा आणि 5 काळी मिरी आपल्याला घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर जी आहे पिवळी मोहरी ही लागणार आहे। आता आपल्याला ह्या सर्व वस्तू ज्या आहेत एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि ह्या वस्तू घेऊन जाऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे। आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला जे आहे ह्या ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे। आता कापूर आपल्याला कधीही माचबॉक्सच्या काडीने प्रज्वलित करायचा नाही, एक दिवा पण घेऊन जा बरोबर आणि त्या दिव्याच्या मदतीने आपल्याला कापूर जो आहे हा प्रज्वलित करायचा आहे। आता जेव्हा हा कापूर प्रज्वलित झाल्यानंतर हा धूर तयार होणार आहे। त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू सगळ्या घेऊन जे आहे म्हणजे ही प्लेट, तुम्ही प्लेट किंवा कापूरदानी जी घेतली असेल ती घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला हा जो धूर आहे तो फिरवायचा आहे। आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा निरंतर जप करता करता आपल्या घरामध्ये ह्या वस्तू फिरवायच्या। त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये पण आपल्याला ह्या वस्तू फिरवायच्या। आपल्या देवघरामध्ये जसं
जसं आपण आरती करतो त्याप्रमाणे 3 वेळा आपल्या देवघरावरनं फिरवायचे। त्याचबरोबर जे आहे आपल्या तुळशीजवळ जाऊन सुद्धा तुळशीवरनं पण ह्या वस्तू ज्या आहेत, ही प्लेट जी आहे ती 3 वेळा आपल्याला ओवाळून टाकायची आहे। कारण आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता किंवा कोणतंही संकट येणार असेल तर सगळ्यात पहिला तुळशी माता ते संकट स्वतःवर घेत असते आणि म्हणूनच ती तुळससुद्धा सुकत असते आणि म्हणूनच जे आहे तिच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारचे त्रास नाही राहिले पाहिजेत, म्हणून तिच्यावरनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या ओवाळून टाकायच्या आहेत। आणि असं करून आपल्याला संपूर्ण घरभर जे आहे ह्या वस्तू फिरवून पुन्हा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन आपल्याला उभं राहायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला जे आहे 7 वेळा ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत। अशा रीती आपल्याला हा उपाय करायचा आणि त्यानंतर त्याच्यामधल्या ज्या वस्तू आहेत, ज्या काही पेटल्या असतील काही नाही पेटल्या असतील तर त्या आपल्याला आपल्या घराच्या बाहेर नेऊन लांब फेकून द्यायच्या आहेत। तर अशा रीती आपल्याला हा उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता आहे, नजर दोष, वाईट जे पण संकट असतील, दारिद्र्य असेल, दुःख असेल, ते सगळं निघून जाणार आणि वर्षभर तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच जे आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।